दाबून गेला तुम्ही बंद करायचं. मग हे लांब लांब करणं असं कुंडली श्री ज्ञानदेव आदि शक्ती कृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. रामकृष्ण 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 हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. सद्गुरु झेंडूजी महाराज की. सद्गुरु मुकुंद महाराज की जय. सद्गुरु सखाराम महाराज की. सब संतन की. सोमेश्वर भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ. जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चारथेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः. तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां. वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा. सद्यो हृद्यवरुध्यत्यत्र कृतुभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं. पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुक. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरौ विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेवी. नका पाहू गुण दोष झाल दास पायाचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चाहं यदि तश्च यो वशिष्ये तसोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरी आनंदोनी बोले शुकमुनी परीक्षिती भक्त शिरोमणी. जो निज देही निरभिमानी तो मी मानी परमेश्वर. जो निशेष निरभिमान त्याचा देह तो चैतन्य घन. त्याचे करिता भजन जडमूढ जन उद्धरती. निरमा निरभिमान मोही परता ठाव नाही गा परमार्था. तो तेची ये आपुल्या हाता जई अनन्यता हरिभक्ती. या लागी भजनी मुक्तता जान तत्वता परी. या हा मुख्य भगवंत भजता जीवासी केवी उरे अहंता. या लागी भजनी मुक्तता जान तत्वता परीक्षितू. श्री विठ्ठल. ब्रह्मचित्कला आईसाहेब मुक्ताईंच्या अखंड पावन समाधी स्थळात समाधी सहवासामध्ये चातुर्मास्याच्या निमित्तानं चालत असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनरूपी चिंतनरूपी सेवा. क्रमप्राप्त विषय आपला आपण काल विचार केला. मनुष्याला मानवी जीवनामध्ये जे दुःख भोगावं लागतं त्याचं एकमेव कारण आहे अहंकार, देहाचं तादात्म्य. आणि त्या देह तादात्म्यामुळे असलेलं जे स्वरूपभूत ज्ञान आहे ते स्वरूप ज्ञान त्याच्यामध्ये त्याला विसर पडला आणि त्याविषयी विसर पडल्यामुळे विपरीत ज्ञानामध्ये त्याची परिणिती झाली आणि त्यामुळे त्या विपरीत ज्ञानाच्या परिणितीमुळे तो विषयासक्तीमध्ये गुरफटून गुंतून
तो पुन्हा विषय प्राप्तीमध्ये जीवनामध्ये बंधन निर्माण झालं. कुठले बंधन आहेत? सर्वे काल्पनिक आणि मिथ्या बंधन आहेत, परंतु सत्य समजून तो मानायला लागला आणि त्याच्यामुळे बंधन, सर्वात मोठं बंधन म्हणजे त्याला जन्ममरणाचं बंधन लागलं. परंतु असं जन्ममरणाचं बंधन अनिवार्य त्याच्या पाठीमागे लागलेलं असताना मग आता त्याची सुटका होणारच नाही का? सुटका कशी होईल? याकरता शुकाचार्य सांगतात की बाबा, त्याच्यासाठी सुटका एकच आहे. ज्या आपल्या देहाच्या संबंधानं आपण भगवंताला पंचभौतिक देह संबंधी मानतो, तसा देवाचा, परमात्म्याचा त्या देहाशी संबंध नाही. कारण भगवंताचा देह जो आहे तो भगवंताचा देह हा चैतन्य घन आहे आणि त्याविषयी चैतन्य घन असून सुद्धा परमात्म्याला स्वदेहाविषयीचा अभिमान तीळ मात्र सुद्धा अभिमान नाही. भगवत देह चैतन्य घन ते तवसेना देहाभिमान, या लागे करिता त्याचे भजन जन उद्धरती. अज्ञानी जनांचा जीवाचा सुद्धा उद्धार त्याच्या दर्शनाने, त्याच्या भजनाने, त्याच्या चिंतनाने होतो. असा भगवंताचा देह हा चैतन्य घन आहे, सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण. तुकोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात. तो पांडुरंग परमात्मा सच्चिद आनंद स्वरूप आहे, ज्याचं उपनिषदानं वर्णन केलं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, असा जो परमात्मा आहे सत्य स्वरूप आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथ. असा तो परमात्मा निर्गुण असून गुणातीत असून गुणात आला. अव्यक्त असताना व्यक्त झाला, निराकार असताना आकारवान झाला, अविनाशी असणारा परमात्मा. परंतु असा जरी झाला, तो अव्यक्त असताना आकारवान जरी झाला, तरी विकार मात्र त्याच्यामध्ये संचार करू शकला नाही. जसं अव्यक्तपण न मिळे दादुलियाचे काल आपण विचार केला, तसा परमात्म्याचा जो देह आहे तो चैतन्य घन देह आहे आणि त्यामुळेच त्या देहाच्या, त्या भगवत चैतन्य घन असणाऱ्या देहाचं चिंतन, दर्शन आणि भजन जर केलं तर त्यातून अज्ञानातला अज्ञानी जरी असला तरी त्याचा उद्धार होतो. आणि असं हे ऐकलं, हे महत्त्व पाहिल्यानंतर शुकाचार्यांना, राजा परीक्षिताला हा इतिहास सांगत असताना अतिशय उल्हास झाला, अतिशय आनंद झाला. का तर ज्यांच्या उद्धाराची संगती स्वयंप्रेरणेने आणि स्वयं प्रयत्नाने होऊ शकत नाही, स्वप्रयत्नाने आपला उद्धार होणं कदापि शक्य नाही, अशांचा सुद्धा उद्धार, अनाधिकाऱ्यांचा सुद्धा उद्धार सहज योगायोगाने परमात्म्याचं दर्शन झालं आणि भगवंताचं सद्भावनेने, सत्संगतीने, जर त्याचं पूर्वपुण्याने जर त्याला प्रेमयुक्त भजन जर घडलं तर त्याचा सुद्धा उद्धार अगदी सहज आणि तात्काळ क्षणार्धात होऊ शकतो. आणि त्यामुळे शुकाचार्यांना आनंद झाला आणि अतिशय प्रफुल्लित अंतकरणाने प्रसन्न मुद्रेतून राजा परीक्षिताला शुकाचार्य सांगतात, नाथ महाराज वर्णन करतात, आनंदो बोले शुकमुनी परीक्षिती भक्त शिरोमणी, जो निजे देही निराभिमानी तुम्ही मानी परमेश्वर. शुकाचार्य आनंदित झाले. का आनंदित झाले? याचं कारण आहे, शुकाचार्य हे संत हृदय आहे. त्यांचं हृदय संतांचं होतं आणि संतांचं हृदय काय आहे? ऐसी कळवळ्याची याती करी लाभाविन प्रीती, त्याचे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची याती करी लाभाविन प्रीती. काय संतांच्या हृदयाचं वर्णन तुकोबाराय करतात. चित्त जैसे सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ. परमात्म्याचं चित्त म्हणजे गंगेच्या जळासारखं, संतांचं चित्त म्हणजे गंगेच्या जळासारखं पवित्र, शुद्ध अशा प्रकारचं चित्त संतांचं चित्त आहे. आणि त्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये दया ही खच्चून भरलेली आहे. वास्तविक संत जीवन हे परिपूर्ण जीवन आहे. त्या जीवनाला काही प्राप्त करून घेण्याची गरज नाही, काही कर्तव्य शिल्लकच नाही. तुकोबाराय स्वानुभवातून सांगतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता निश्चिंतीने
पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुकोरांता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. मुक्तीच्या मोक्षाच्याही वर चढून गेले तुकोबराय म्हणतात. आता आमचं अवस्था म्हणजे परिपूर्ण अशी अवस्था झालेली आहे. आता जीवनामध्ये काहीच करायचं शिल्लक राहिले नाही. इच्छा केली ते पावलो, म्हणजे जी इच्छा होती. तुकोबराय म्हणतात याच्यासाठी खूप अट्टहास केला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तो दिवस तुकोबराय म्हणतात आमच्या भाग्याने आम्हाला पाहायला मिळाला. आमचं जीवन परिपूर्ण झालं. आज जीवनामध्ये कशाची इच्छा शिल्लक राहिली नाही. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी, फावल्या त्या करू चेष्टा. तुकोबराय म्हणतात की आता निश्चळ झालो, निश्चिंत झालं. तुम्ही सांगा ना हो, माणसाचं जीवन निश्चळ आहे काय, निश्चिंतता आहे काय? नाही. माणसाच्या जीवनात तर हो स्वप्न, झोपेत सुद्धा स्वप्न आपल्याला, स्वप्नात सुद्धा आपल्याला चिंता खाते. एवढा आपलं चिंतेनं बरबटलेलं, चिंतेनं आपलं जाळलेलं शरीर आहे, जळत असलेलं शरीर आहे. आपल्या चित्तात नुसत्या चिंता आहे. वास्तविक चित्तामध्ये चिंतन पाहिजे, परमात्म्याचं चिंतन पाहिजे. परंतु चित्तामध्ये चिंतन नाही, चिंता आहे. आणि चिंता ऐशी डाकिनी काट कलेजा खाय. कबीर महाराज म्हणतात की हे चिंता से घटे चतुराई. मनुष्य हुशार जरी असला तरी चिंता जर माणसाच्या पाठीमागे लागली तर ती माणसाला खाऊन घेते. आणि अशी चिंता, म्हणून ते चिंता माणसाच्या पाठीमागे लागते. माणसाचं अंतःकरण चिंता रहित. पण काय विषय चालू होता आपला? अशी चिंता. परंतु संतांच्या हृदयात चिंताच नाही. संतांना चिंता निवृत्त झाली, निवारली चिंता आहे. चिंता कुठलीच नाही. चिंता नाही हरिदासाची गावी. त्यांच्या गावात सुद्धा चिंता राहत नाही. त्यांच्या सहवासात राहिलो तर त्यांना चिंता नाही. आता निश्चिंतीने पावलो किंवा निश्चिंतीने किंवा निश्चितीने, म्हणजे आमची निश्चिती झाली. आता आम्ही कसं झालो? स्थिर झालो. आता हालो नाही, चालो नाही, सैरा वैरा काही बोलो नये. ज्ञानोबराय म्हणतात की आता आम्ही निश्चिंत झालो. का? दुरुळा अंबुला केला गे माये, ब्रह्मादिकासी तो न पडे ठाऊवे, ब्रह्मादिकासी तो न पडे ठाऊवे. दुरुळा अंबुला, दूर असणारा, ब्रह्मादिकांना सुद्धा माहीत नसणारा असा देव आम्ही आपलासा केला. सुख समाधान चित्त स्थिर झालं. त्यामुळे त्यांना वास्तविक, मला तात्पर्य काय सांगायचं आहे, यांच्या संतांच्या वर्णनामध्ये अजून अटकून गेलो तर पार लांबपर्यंत जाईल. कारण संतांचं वर्णन माणसाचं उद्धार करून देणार आहे. माणसाने संत वर्णनामध्ये काटकसरेही करू नये, कंजूसपणा करू नये. कारण संतांच्या वर्णनात माणसाला फार मोठा असा लाभ प्राप्त होतो. हारपले आपणा पेपावे, तै संता ते पाहता गी वसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. परंतु त्याच वर्णनात गेलो तर आपला मुख्य प्राप्त असणारा विषय जो आहे तो दुरावत जाईल. संतांचं वर्णन खूप सुंदर, याच्यामध्ये आपला उद्धार करणार आहे. संतांची चिंता जीवनात नाहीच हो, अशी तळमळ. परंतु असं परिपूर्ण झालेलं जीवन आहे. परंतु त्यांना सुद्धा, संतांना सुद्धा चिंता नसली, स्वविषयीची चिंता नाही. स्वदेहाविषयी, परिवाराविषयी त्यांना चिंता नाही. परंतु त्यांच्या मनात जी चिंता आहे, त्यांच्या मनात जे दुःख आहे ती इतरांचं आहे. हा संतांचा विशेष आहे. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयीचा कळवळ आहे. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या लोक दुःख भोगत आहेत. दुःखवी अनेकांच्या दुःखे. तुकोबराय म्हणतात की अनेकांच्या दुःखाने समाजात दोन वर्ग राहतात, दोन प्रकारचे लोक राहतात, दोन वर्गात वावरणारे. एक वर्ग असा आहे की दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद मानणार आहे. ह्या आपण लोकशाहीमध्ये वावरतोय, ह्या निवडणुका होतात ना, यामध्ये जास्त पाहायला सापडतं. निवडणूक झाल्यानंतर जो उमेदवार निवडून आला त्याची मिरवणूक गावातून फिरते, आणि जो आपला ऑपोजिट आहे उभा
त्याच्या गावात, त्याच्या दारात, त्याच्या गल्लीत मिरवणूक गेली का जेवढं कोण्या गावात ठिकाणात नाचत नाही तेवढं त्याच्या दारी गुलाल उधळून फटाके फोडून तिथं नाचतात. का? तो हारला म्हणून. हे जिंकले म्हणून तिथं आनंद कमी असतो. तो हरला म्हणून त्याचं हरवला म्हणून दुःख, म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारा असा एक वर्ग आहे. परंतु दुसऱ्याच्या दुःखात दुःख, दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारा हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे की दुसऱ्याच्या दुःखातही दुःख मानत नाही आणि सुखातही सुख मानत नाही, त्याला काहीच घेण देणं नाही, तो वर्ग वेगळा. परंतु हा एक वर्ग अति उच्च वर्ग कोटीतला वर्ग आहे. तो दुसऱ्याचं दुःखाने सुद्धा दुःखवतो, म्हणजे त्यांचं चित्त लोण्यासारखं आहे. त्याचं मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, अशी सज्जनांच्या चित्ताला म्हणजे लोण्याची उपमा दिली. पण त्या लोण्याच्या नवनीताच्या उपमा सुद्धा संतांच्या हृदयाला कमी पडते पहा. कारण लोणी जे आहे हे लोणी त्याला ताप झाला तर वितळतं. लोण्याला आपलं तूप जे बनवत असताना काय आहे, त्याला ताप लागला, चटका लागला, उष्णता लागली तर विरघळतं. पण साधू महात्मा असा आहे की दुसरा होरपळत असला, दुःखाने तापत असला, संसाराच्या तापाने तापत असला तर ते दुसऱ्याच्या तापाने त्याला ताप येतो. असंही साधूचं हृदय असल्यामुळे साधू महात्मा या समाजाकडे पाहून लोक दुःख भोगत आहे हे पाहवत नाही. येतो कळवळा म्हणून आम्ही सांगितलं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणाकरता संतांची विभूती तो महात्मा केवळ जगाकरता इथं अवतीर्ण होत असतो. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. हे कोणाचं वर्णन आहे? साधू महात्म्याचं आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जन्माला येणारे, देहात येणारे सर्वच आहेत, पण या देहामध्ये आल्यानंतर दयेनं प्रेरित झालेले वेगळे. अंतःकरणात दया निर्माण होऊन जगणं वेगळं आणि दयेने प्रेरित होऊन शरीराला, देहाला येणं वेगळं. साधू महात्मा ज्याला काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, काहीच कर्तव्य शिल्लक नसताना त्याला काही गरज आहे? त्याला काहीच गरज नाही. परंतु तरीही सुद्धा तो का पुन्हा अवताराला जन्माला येतो, का द्वैतामध्ये येतो? याचं कारण एक आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे आणि त्या दयेमुळे लोकांच्या विषयीचं दुःख त्यांना पाहवत नाही आणि लोकांचं दुःख निवृत्त करण्याकरता, उद्धार करण्याकरता, जगाला ज्ञान देण्याकरता साधू महात्मा या इहलोकामध्ये येतो. आणि इथं आल्यानंतर एखाद्या एखादा साधक जर परमार्थाला लागला तर तुकोबाला आनंद वाटतो. साधू महात्म्याला आनंद वाटतो. साधूला सर्वात मोठं दुःख जर काही असेल तर विषयामध्ये लोलिंगत झालेल्या जीवाचं दुःख आहे. म्हणून तुकोबारायांचे विचार पहा तुम्ही. तुकोबारायांचं कळवळलेल्या अंतकरातले कर्णातले उद्गार पहा. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील किव, नोपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. तुकोबाराय म्हणतात की बाबा नरदेहाला येऊन सुद्धा हे विषयामध्येच गरफटलेले आहे. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. बाबा तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा कोणीतरी या रस्त्याला या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोने, जाल तरी कोणी जागा. तुकोबाराय म्हणतात बाबा कोणीतरी या रे इकडे, करा. नाथमारा म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. बाबा अरे बाप हो, वास्तविक संत आपल्याला बाप म्हणतात. आपल्या त्यांच्या खेटरानं जर आपल्याला मारलं तर आपल्या खेटराची लाज जाईल, अशा लायकीचा आपला आपण. परंतु तुकोबाराय संत आपल्याला, नाथ महाराज म्हणतात, बाप हो करा रे बापांनो साधन हरीचे. बाबा देवाचं साधन करा, भक्तीचं साधन करा. ही दया आहे. या दयेपोटी आज आपण अशा काळामध्ये वावरतो आहोत की बापाची मुलाला कदर नाही,
आणि मुलाला बापाची कदर नाही. शेजारी शेजाऱ्याचं सोडून द्या, एक बुवा दुसऱ्या बुवाला चांगलं पाहत नाही. एका दिंडीवाल्याला दुसरा दिंडीवाला चांगला दिसत नाही, एका संस्थानिकाला दुसरा संस्थानिक चांगला दिसत नाही, ते एकामेकाचं भलं इच्छित नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि अशाही काळामध्ये सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांना सुख मिळावं ही भावना आहे. काय भावना आहे ज्ञानोबरायांची? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित. अखंडित जगानं भगवंताचा आदिपुरुष असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन करावं, भजन करावं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये सद्भावना निर्माण व्हावी आणि सर्वांना सुख मिळावं. सर्व सुखी व्हावे. किती कळवळ आहे हा. लोकांचं दुःख त्यांना पाहवत नाही. आणि असा एखादा जर अशा परमार्थामध्ये विषयाने लोलंघित झाला, एखादा जर मार्गाला लागला ना, तर खूप आनंद होतो. म्हणून तर संतांनी आव्हान केलं सर्व जनतेला, प्रत्येक स्तरातील लोकाला, अधिकारातील भूमिकेतील समाजाला तुकोबरायांनी आव्हान केलं, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. बाबा काहीच चिंता करू नका, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बाबा आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय आपला उद्धार नाही, भगवंताच्या भजनाशिवाय आपलं कल्याण होणार नाही, भगवंताच्या भजनाशिवाय आपल्याला आनंद प्राप्त होणार नाही. दुःखात काय बडबडतात? आम्ही अनुभव घेतला, आम्ही आनंद भोगला, भगवंताची भक्ती केली, आम्हाला सुख मिळालं. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावले हे संग सुख त्याचे, सुख आम्हा झाले करिता त्याचा संग, पळाले उद्वेग सांडोनी. या तुकोबरांतात घडलिया सेवा समर्थाची. आम्हाला आमच्या जीवनामध्ये फायदा झाला, परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्म्याची भेट झाली, परमात्म्याची भक्ती केली आणि त्याच्यामुळे सुख आम्हा झाले करिता याचा संग. ते गोपाळ उद्गार सांगतात, पूर्णोद्गार सांगतात. गोपाळ म्हणतात, तुझी संगती झाली आमोची निश्चिती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गवळणी म्हणतात की आम्हाला तो आनंद प्राप्त झाला. कुठला? धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फेडियला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. ओ त्या परमात्म्याचं आम्हाला भजन झालं, आता भजन घडलं, परमात्म्याचं दर्शन संतांच्यामुळे झालं, आता आमच्या जीवनामध्ये आनंद आहे. सुख सुखासी भेटो आले. निळोबारायांच्या काय गवळणी, आजे आनंदासी आनंद माझ्या झाला, अशा गवळणी आहे. वैकुंठवासी गुरुवर्य आपले झेंडूजी महाराज परंपरेचे गादीपती गुरु वैकुंठवासी गुरुवर्य राजाराम महाराज शास्त्री हे म्हणायचे, निळोबारायांच्या गवळणी म्हणजे वेदांत ऐकायला आणि सांगायला शुष्क आहे, पण निळोबारायांच्या गवळणी अभंग जर पाठ केले ना तर निळोबारायांच्या गवळणीमधून वेदांत सहज माणसाला कळतो. आणि गवळणी अशा गोळ आहेत. आणि योगायोगाने आपल्या या परिसरात आईसाहेबांच्या या संप्रदायामध्ये परिसरामध्ये या परंपरेमध्ये निळोबारायांच्या गवळणीशिवाय काकडा पूर्ण होतच नाही. काय गोड गवळणी आहे, विराण्या विरहण्या आणि गवळणी. अरे बापरे, अशा वाटतात गुणगुणत राहाव्या सतत. आजी आनंदासी माझ्या आनंद झाला, आनंदासी आनंद भेटो. आज हर्षाशी हर्ष झाला. लिंकमध्ये नाही, आता याच्यामध्ये गडबडमध्ये म्हणता येणार नाही. अशा सुंदर गवळणी आहेत. म्हणजे गवळणी म्हणतात का, अनुभव सांगतात की आनंद झाला, आत आनंद आणि पुन्हा त्यात आनंद. उदाहरण सांगू, पावसाळा चालू आहे, जमिनीत पहिलंच पाणी आहे, साठा आहे, आणि त्यात वरून पाऊस पडला, पाऊस वरून पडला, वरचं पाणी खालच्या पाण्याला भिडलं. मग काय होतं म्हणजे वरचं पाणी खालच्या पाण्याला भिडलं की खालचं पाणी आणि वरचं पाणी त्या मिठी पडल्यानंतर अशी उड्या मारत असे, उसंडी मारता आनंदात, आणि मग झऱ्याच्या रूपाने अखंड वाहत चालतं. नदीला आलेला पूर ओसरून जातो. आला होता गेला पूर ओसरतो, पण झऱ्याचं पाणी कायम राहतं, निथळ, स्वच्छ, थंडगार.
झऱ्याचं पाणी पण केव्हा, वरचं पाणी खालच्या पाण्याला. तसा आतला आनंद, त्यात भक्तीचा आनंद, आणि तो भक्तीचा आनंद पुन्हा आतल्या आनंदाला परमात्मा प्राप्त झाला की मग दोन्ही आनंद एकत्र झाल्यानंतर असा आनंद उफाडून मग तो आनंद बाहेर पडतो. जसं काल आपण पाहिलं, इंद्रियाच्या माध्यमातून शरीरावर त्याचे परिणाम प्रगट होतात, त्याप्रमाणे तो आनंद त्याच्या जीवनामध्ये, हा आनंद त्यांना मिळतो. कसा, आणि तो आनंद प्राप्त झालेला असताना सुद्धा लोकांना परमार्थाला लावण्यासाठी साधू महात्मा या भूलोकावर येतो. आणि असा जर एखादा कोणी परमार्थाला लागला ना, साधू महात्म्याला खूप आनंद होतो. तुकोबारायांसमोर छत्रपती राजे आले, नजराणा घेऊन. मोठा प्रसंग तुकोबारायांचा जीवनातला आहे. प्रसंगाने सांगितल्या जातो. महिपती बाबांनी सुंदर चरित्र वर्णन केलं तुकोबारायांचं. राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा आणला. नजराणा म्हणजे एक धोतर जोडी आणि शर्टाचं पीस नाही, त्याच्यामध्ये संपूर्ण राज्याचा खलिता लिहिलेला होता म्हणतात. एवढा मोठा सर्वाचा सर्व नजराणा सोन्याचे हिऱ्याचे दागिन्याने सर्व भरलेला, सर्व लवाजमा प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना घ्यायला आले, तुकोबारायांना नजराणा द्यायला आले. तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे. मला वाटते हे म्हणायला तुकोबारायच पाहिजे. तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन करणारे, दिवट्या छत्री घोडे हे तर बऱ्यात पडे, येऊ द्या इकडे. असं हे चांगलं परवडे. दिवट्या छत्री घोडे हे चांगलं परवडे म्हणण्याच्या वृत्त्या. काय काळाची गती असेल, जाऊ द्या, आपला विषय पांगत जाईल. कोणाची निंदा टीका करण्याची माझी इच्छा नाही आणि मला ती आवडत सुद्धा नाही. तुकोबारायांनी काय सांगितलं पण राजांना, वास्तविक पाहता राजाच्या सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि सत्तेचा विरोध शहाण्या माणसाने करू नये. राजाचा विरोध कधी करू नये, परंतु तुकोबाराय विरोधात नाही, परंतु हित व्हावं. आणि त्याकरता तुकोबाराय छत्रपतींना त्याच आवेशामध्ये, त्याच याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, राजे तुम्ही किती उदार आहे ते आम्हाला कळालं. आमच्याजून हिरे घेतात आणि आमच्याजून हिरे घेऊन आम्हाला शिरगोळ्यावर गारगोट्यांवर समजावता का? हो, आमच्याकडनं परमामृत घेता आणि मरणारं अमृत आम्हाला देतात. जसं भागवत महात्म्यामध्ये, भागवताचा महात्म्य याचं शुकाचार्य परीक्षिती राजांना भागवत सांगायला लागले, त्यावेळेस स्वर्गातले देव अमृत कलश घेऊन आले स्वर्गातला, की राजा परीक्षितेला हे अमृत द्या आणि कथामृत आम्हाला पाजा. तर देवान उपहास, हा देवांचा उपहास शुकाचार्यांनी केला. क्व मनी, अरे मनी कुठं आणि काचेचा मनी कुठं, यात किती फरक आहे. तसं हे आहे, कहा राजा कहा गंगुतेली, असा फरक आहे. त्याप्रमाणे असं कुठं डालडा आणि कुठं गावरान तूप, तसा भाग आहे हा. तसं हे तुकोबारा म्हणतात की राजे आम्ही सुखी व्हावं, आम्ही समाधानी व्हावं, एवढ्याकरता नजराणा आला ना, मग ऐका, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे हेची आस, कशासाठी कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. असं तुकोबाराय सांगतात. का मला काय सांगायचंय की तुकोबारायांना आनंद केव्हा आहे, आम्ही तेने सुखी. कोणी परमार्थ करेल तर साधूला महात्म्याला खरा साधू तो की ज्या साधूला पाया पडल्यानंतर दक्षिणा दिल्यानंतर हर्ष होत असेल. कीर्तनकार म्हणा, महाराज म्हणा, साधू म्हणता येणार नाही. परंतु ज्याला कोणी परमार्थाला लागला तर त्याचा आनंद होत असेल, तो खरा समाधानी आहे, तो खरा साधू आहे. आणि तुकोबाराय साधूला खरं तेच वाटतं. कोणी दुःख भोगत असेल ते साधू महात्म्याला पाहवत नाही. आणि म्हणून शुकाचार्यांना एवढा आनंद झाला की हे अज्ञानी लोक, यांचा उद्धार कसा होईल, यांचा उद्धार होण्याचं साधन काय आहे. मुळातच विषयामध्ये बरबटलेले यांना बाहेर निघता येत नाही, पोहणं नाही, आणि पुन्हा समुद्रात पडले. कोण्या समुद्रात? भवसागरात पडले, दुःखाच्या समुद्रात पडले. आता यांचा उद्धार कसा होईल, कोण तारेल यांना? बरं, आपलसाहेबला ऐकत नाही. किती तुकोबाराय चिडले. तुकोबाराय म्हणतात किती सांगो तरी नायकती बटकीचे.
पुढे सिंदरीचे रडतील. तुकोबरा म्हणतात विषयाचे सुख येथ वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. तुकोबरा म्हणतात बाबा, अरे बाबा काहीतरी आयुष्यामध्ये या विषयातून बाजूला नाही. तुका म्हणे काही करा काढा काढी जाते ऐसी घडी पुन्हा नाही. हा देह गेला ना पुन्हा मिळणार नाही. बरं तुकोबरा म्हणतात आता पुढे कैसा जन्म ऐसा श्रम वारेचा. असा श्रम निवारण होण्याचा पुढे जन्म मिळेल का? मग हा देह मिळाला तर तुम्ही उद्धार करून घ्या, परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. आणि असा परमार्थाला लागला तर तुकोबरायांना आनंद, ज्ञानोबरायांना आनंद, आईसाहेब मुक्तांना आनंद, श्रीगुरूंना सद्गुरूंना आनंद होतो. आणि म्हणून शुकाचार्य हे पूर्ण अवस्थेला पोहोचलेले, भक्तीने ओथंबून गेलेलं जीवन, परिपूर्ण झालेलं जीवन आणि कळवळा हृदयात जगाचा त्या अज्ञानी लोकांच्या उद्धाराची व्यवस्था लागलेली पाहून शुकाचार्य अतिशय आनंदात लागले की वा, या लोकांचा सुद्धा उद्धाराची व्यवस्था आता लागली. हे लोक सुद्धा आता निघतील. जसा महापूर यावा आणि महापुरामध्ये अनेक जीव, असहाय्य झालेले जीव आपल्या तारणाची अपेक्षा करतायत, आपल्याला आधार मिळावा, आपण बाहेर पडावं म्हणून अपेक्षा करतायत पुरामध्ये. आणि त्यामध्ये त्यांना एखादी नाव मिळावी, एखादी मिलिटरीची NCCची याची नाव मिळावी आणि त्याच्यामध्ये त्यांना बसावं, तर त्या नावाड्यालाही जसा आनंद होतो आणि त्याला सुद्धा आनंद होतो, त्याच्या उद्धाराचा व्यवस्था लागते. त्याप्रमाणे हा या बुडणाऱ्या लोकांकरता परमात्म्याची नाव, परमात्मा दिसला, परमात्म्याचं आनंद दर्शन घेतल्यानंतर लोकांचं कल्याण होते. भगवंताने सगुण विग्रह धारण केला याकरता, याच्यामुळेच नाथांनी असं 31व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या देहाने कोण कोण तरले सर्व अज्ञानांच्या, ओ माणसं तरुण जातील यात नवल नाही. वृंदावनातले पशु पक्षी तरु लता सर्वांचा उद्धार, तिथली माती धन्य झाली. म्हणून तर उद्धव ज्यावेळेस गोपिकांचं सांत्वन करायला वृंदावनात आले ना, गोकुळात आले ना, त्यावेळेस जायला तयार नव्हते. उद्धवजी निरोप घेऊन जायला तयार नव्हते गोकुळामध्ये. परंतु गोकुळामध्ये गेल्यानंतर 2 महिन्याच्या वर अनेक दिवस तिथं, एक दिवस जायला तयार नसलेला उद्धव पण तिथं गेल्यानंतर महिना दीड 2 महिने तिथं वृंदावनात थांबला. आणि परत आल्यानंतर देवाला प्रार्थना करतो, देवा काय गोपिकांचं प्रेम, काय गोपिकांची भक्ती, काय तुझ्याविषयीची निष्ठा श्रद्धा, त्यांचे काय प्रेम तुझ्यावर त्याचं. देवा मला असं वाटतं पुढच्या जन्मामध्ये मला त्यांच्या पायाची धूळ बनव, त्यांचे पायाची पायधूळ लागेल म्हणून गोकुळामध्ये मला पुन्हा कोण्याही भलत्या कोण्याही जातीमध्ये कोण्याही याच्यामध्ये मला जन्माला घालशील तर गोकुळातल्या मातीमध्ये घाल. लोटांगण घातलं. ब्रह्मदेवाचा जिरल्यानंतर ब्रह्मदेवाचा अभिमान गलितगात्र झाल्यानंतर ब्रह्मदेवाने सुद्धा हेच मागणी मागली. धन्य गोपाळ, धन्य गवळणी, धन्य वृंदावनीचे लोक, धन्य वृंदावनीच्या तरु लता, धन्य वृंदावनातले पशु पक्षी सर्व, की यांना परमात्म्याचं दर्शन घडते आहे, यांना परमात्म्याचा सहवास घडतोय. म्हणून त्यांना जसा आनंद तसा शुकाचार्य म्हणतात, वा असा भगवंताचा देह चैतन्य घन आहे की ज्याचं दर्शन केलं. दर्शन काय? श्रीकृष्णाची गीती गाता सुवर्णस्ते या पावनता. नाथ महाराज म्हणतात एखादा चोरी करणारा असला, सोन्याची चोरी जर केली तर त्याला कोड फुटते म्हणतात, सोन्याची चोरी करणाऱ्याला. तर असा सोन्याची चोरी आणि स्वर्णस्थेयम म्हणजे चोरी करणं हे महाकर्म पाप आहे, पापकर्म आहे, महापाप आहे ते सोन्याची चोरी. म्हणून ते असंही पाप घडलं तरी श्रीकृष्णाच्या चोरीच्या लीलेचं जर वर्णन केलं ना तर ते सुद्धा निवृत्त. याचा अर्थ चोरी करायची आणि कृष्णाच्या चोरीच्या चलीला लीला गायच्या असं नाही बरं. म्हणजे घडलं पाप आपण केलं किंवा घडलं तर ते निवृत्त, अनुतापयुक्त अंतकरणानं अनुतापातून ते कृष्ण चरित्र वर्णन केलं तर माणसाचा उद्धार होतो, कल्याण होतो. दीना आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा, तारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी. वैकुंठवासी गुरुवर्य काशीराम महाराज आडविरकर या अभंगावर सतत काल्याचं कीर्तन करायचे म्हणत, नेहमीच काल्याचं कीर्तन. वैकुंठवासी गुरुवर्य यादव महाराज आम्हाला सांगायचे. आणि गुरुवर्य
विद्यमान गादीपती रमेश महाराज सुद्धा सांगतात, बुवासाहेबांनी आम्ही बुवासाहेबांचे खूप कीर्तन ऐकले. कोण्या भंगार? दिनानी दुर्बळासी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हा अभंगावर काल्याचं कीर्तन करायचे नेहमी, कारण कृष्णचरित्राचे याच्यात का कृष्णचरित्र का वर्णन करायचं, तर कृष्णचरित्र म्हणजे त्या चैतन्य घन असणाऱ्या देहाच्या माध्यमातून भगवंताने ज्या लीला केल्या, ज्या चरित्र केल्या, त्या चरित्राचा उच्चार केला म्हणजे भजन आहे. ते गुणगान परमात्म्याचे भजन आहे. ते गुण जर गायले, चरित्राचा उच्चार केला, त्याचं पठन केलं, मनन केलं, तर माणसाचा सहज उद्धार होतो. आणि अशी सोय लागल्यामुळे शुकाचार्य अतिशय प्रसन्न झाले आणि राजा परीक्षिताला सांगतात, आनंदोनी बोले शुकमुनी. शुकमुनी का आनंदोनी बोले म्हणजे का आनंदात बोलतात, तर त्याचं कारण हे आहे की अज्ञानी लोकांच्या सुद्धा कल्याणाची सोय भगवंताने आकाराला येऊन आल्यामुळे सर्वांना भगवंताचं भजन करता आलं. तुम्ही सांगा ना, परमात्मा निर्गुण असता तर आपल्याला जर दर्शन घ्यायचं म्हटलं असतं तर काय झालं असतं दर्शन? विश्वरूपाचं दर्शन घेण्याकरता सुद्धा दृष्टी लागते, दिव्य चक्षु लागतात. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं पण पाहिलं, दिसलं अर्जुनाला पहिल्यांदा नाही. भगवान म्हणाले पश्य पार्थमे रूपा, आणि अर्जुना माझं रूप पहा. अर्जुन हसला म्हणे, देवा बरं आहे तुझं, हाव ओटोनी आरसा आंधळ्या दाऊ बैसा बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. देवा चांगला बिलोरी आरसा आणला तुम्ही आणि आंधळ्यासमोर धरला. बघ कसं दिसते तुझं तोंड. कोणासमोर? आंधळ्यासमोर. त्याला काय उपयोग आहे? आंधळ्याला एक मोठा प्रशस्त हॉल आणि त्याच्यामध्ये भजन ठरलं. जागतिक पातळीवरचे कलाकार, म्हणणारे, वाजवणारे, जोडजोड 2-2.5 तास भजन रंगलं. भजनाची मैफिल, हा समाज असा, हा हॉल फुल भरलेला. 2-2.5 तास. शेवटी भैरवी झाली आणि भैरवी सुरू झाली. त्यातला एक मनुष्य शेजारच्याला म्हणतो, का हो अजून सुरू होत नाही भजन? याचं कारण काय की त्या हॉलमध्ये आणून बसलेले सर्वे जे होते ना, ते असे बहिरममठ होते की बॉम्बस्फोट झाला तरी त्यांना त्याची खबर नाही. आणि ते सर्वेचे सर्वे ऐकायला आणि गायला, मी म्हणतो गायला जागतिक पातळीचे संगीत विशारद अलंकार जरी बसवलेले असले, पण बहिरम भटासमोर गायन असलं काय उपयोग आहे त्याचा? तसं देवा तुम्ही मला दृष्टी दिली नाही आणि मला रूप दाखवतात, दिसेल. भगवंताने म्हटलं, अर्जुना भुललो, आता दिव्य दृष्टी दिली आणि नंतर पाहायला सापडलो. ते निर्गुण रूप, त्याचं विश्वरूप पाहायला म्हणजे त्या रूपाला पाहायला दृष्टी पाहिजे. आपल्याला दृष्टी आहे, आपल्याला आपण कोण आहे हे तर आपल्याला कळत नाही पूर्ण. तर असं परंतु त्या दिव्य रूपाला, त्या निर्गुण रूपाला सगुण साकार झाला आणि रूपवान झाला, गोना आला आणि त्याच्यामुळे त्याचं परमात्म्याचं दर्शन घेता येतं, त्याला डोळे भरून पाहता येतं, त्याला का मनसोक्त त्याचं मनन करता येतं, त्याला दृष्टीने त्याचं भजन करता येतं. असा तो परमात्मा सगुण साकार चैतन्य घन झाला. पुन्हा चैतन्य घन झाल्यानंतर त्या परमात्म्याला अभिमान नाही, म्हणून परमात्मा वर्णन करतात. शुकाचार्य म्हणतात की राजा परीक्षिती भक्त शिरोमणी. परीक्षिती सुद्धा कोण आहे? भक्त शिरोमणी. नुसता भक्त नाही, भक्तातला शिरोमणी. शिरोमणी म्हणजे मुकुटावरचा मणी, म्हणजे श्रेष्ठ असा भक्तात श्रेष्ठ असणारा राजा परीक्षितींचा अधिकाराचा विचार आपण मागे प्रवचनात केला. पुन्हा प्रसंग आला तर पुढे करू. तर परीक्षिती राजाचा खूप अधिकार. भक्त असणारे राजा परीक्षितीला सुद्धा सांगतात की राजा तो देहात असून सुद्धा निरभिमानी नाही, म्हणून तर मी त्यांना देव मानतो. शुकाचार्य काय म्हणतात? देहात असून सुद्धा अभिमान धरत नाही, म्हणून मी त्यांना मानतो. जो निज देही निरभिमानी तो मी मानी परमेश्वर. शुकाचार्य म्हणतात राजा मी त्याला परमेश्वर मानतो, परम ईश्वर. ईश्वर कोणाला? श्रेष्ठ ईश्वर मी कोणाला मानतो? जो देहात असून अभिमान धारण करत नाही. मग अभिमान ज्याला आहे त्याला देव मानायचा प्रश्नच नाही, कारण अभिमान आहे तिथं देवत्व नाही. आणि अभिमान गेला तो का म्हणे?
देव झाला. अभिमान राहिला नाही म्हणजे देवत्व त्याला येतंच. आणि असं निरभिमानी शरीर ज्याचं झालेलं आहे, काय आहे, भगवंताला स्वतःला अभिमान नाही. भगवंत अभिमान त्या परमात्म्याला सहनच होत नाही. याचा विचार याचा जर पाहिलं तर तो निरभिमानी असा परमात्मा आहे. नाथ महाराजांनी सुंदर एकनाथी भागवतामध्ये विचार केला. नाथ महाराजांनी 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे परमात्म्याचं. भगवंताच्या मुखाला अहंकार देहात राहून सुद्धा तो परमात्मा निरभिमानी आहे, त्याला देव म्हणतात. शुकाचार्याने देवाची व्याख्या केली. काय व्याख्या केली? जो शरीरात असून देहात असून सुद्धा देहाचा अभिमान धरत नाही, तो देव आहे. मग तुम्हाला आम्हाला सुद्धा देव होता येतं. देवाची होय न म्हणती ते होती, तरिका चित्ती न धरावे. तुकोबरा म्हणतात, बाबा तुम्हाला देव व्हायचं असेल तर देव होता येतं. हो, या देहामध्ये आल्यानंतर इंजिनियर होता येतं, या देहामध्ये आल्यानंतर डॉक्टर होता येतं, या देहामध्ये आल्यानंतर वकील होता येतं, या देहामध्ये आल्यानंतर पंतप्रधान होता येतं. या देहामध्ये आल्यानंतर नरकाला सुद्धा आपलं भुसाळचं स्टेशन आहे. मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन म्हणजे आपल्याजवळ भुसाळचं स्टेशन आहे. भुसाळच्या स्टेशनहून भारतात कोण्याही कोपऱ्यात तुम्ही जाऊ शकता. तसं हा मनुष्य देह आहे. या मनुष्य देहाला आल्यानंतर तुम्हाला स्वर्गालाही जाता येतं. या मनुष्य देहामध्ये तुम्हाला इच्छा झाली पुन्हा मनुष्य व्हायचं तर मनुष्य सुद्धा पुन्हा होता येतं. आणि तुम्हाला कदाचित होऊ नये कोणाला दुर्बुद्धी, परंतु कदाचित वाटलं की आपण नरकात जावं तर त्याला या देहातून नरकात सुद्धा जाता येतं. आणि देव व्हायची इच्छा असली तर त्याला देवसुद्धा होता येतं. कर्म सूचक काय नाथ महाराजांची चहुप्राप्तीशी मनुष्य जन्म. आता परवा दिवशी मी बारसू काकांना जाता जाता ओवी सांगली, स्वर्ग नरक सूचक कर्म ब्रह्म, चहुप्राप्तीशी मनुष्य जन्म, या लागी सांडोनी पाप कर्म मोक्ष धर्म आचरावा. नाथ महाराज म्हणतात चहुप्राप्तीशी मनुष्य जन्म. हा देह आहे ना, 4 प्राप्त आहे. स्वर्गाला जाता येतं, नरकाला जाता येतं, मनुष्य होता येतं आणि देव सुद्धा होता येतं. मग देव जर होता येत असेल, स्वर्गाला जाऊन काय करतात? स्वर्गात अमर आहे. अरे अमर अमृत पान करती, शेखी मरून या जाती. ते तम भोक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. तो विशाल दिव्य लोक जरी असला तरी सुद्धा तेतम भुक्ता भोगून स्वर्ग लोकम विशंती, त्याला सुद्धा खाली. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्राचं इंद्रपण कसं आहे माहिती आहे? आपण आता लॉकडाऊनमुळे गाड्या बंद आहे, रेल्वे बंद आहेत. याच्यामध्ये जोपर्यंत आपलं तिकीट काढलेलं आहे एस टीचं तोपर्यंत कंडक्टर गाडीत बसू देतो, आणि तिकीट संपलं किंवा बसू देतो काय, धक्के मारून उतारतो. आता ते आपल्याला आता याचे हे आले, मशीनचे हे आले तिकीट. पूर्वी ते याचे तिकीट होते